शिंदे साहेबांनी करा, अजितदादांनी करा, फडणवीस साहेबांनी करा, कोणी करा, आम्हाला अंमलबजावणी पाहिजे सगळ्या मागण्याची. आता चर्चा नको, लेखी नको, निवेदन नको, हे बस झालं आता, बस. जरांगे पाटील किल्ले शिवनेरीची वाट चढतायत. या मार्गाने आरक्षणाचा टप्पा पार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पाटील, ही वाट तर तुम्ही चढताय, आरक्षणापर्यंत पोचाल हा विश्वास आहे? हो, पोहोचलो, थोडं राहिलं आता, म्हणून तर समाजाला सांगतो संयमाने घ्यायचं, आडमुठी भूमिका घ्यायची नाही, शांततेत घ्यायचं, रागावर आम्ही पाहतोय मोठा प्रतिसाद तुम्हाला मिळतो आहे. मोठ्या संख्येने लोक आहेत, मोठ्या तयारीने देखील आलेले आहेत. काही दिवस आपल्याला मुंबईत मुक्काम टाकावा लागला तरी तयारी असावी या हिशोबाने आलेले. आणखीन काहीच नाही, मी जे बोलतो ते करतो. आणखी लय येणार आहेत, 7 टप्पे आहेत आमचे. सुरुवातीला काय करते, बसून देतात का नाही देत, मग सगळे येणार टोटल. बशी बसल्याच्या नंतर उठी देत का, हाणमार करतात का, पुन्हा राहिलेले पुरेच येणार मग. आणि इकडे जर काही पोरांना हाणमार केली तर राज्यात, गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यात तिथे आंदोलन सांभाळायला भरपूर मायमावल्यांसह सगळे सज्ज आहेत. त्याच्यामुळं फिकीर नाही मला कशाची. म्हणजे सैन्याची जशी पहिली फळी त्यानंतर दुसरी फळी तसे तुमचं नियोजन आहे. आता तुम्हाला मुद्दा आहे तो जे हैदराबाद गॅझेट आहे, तर त्याबद्दल नक्की काय तुमची भूमिका आहे? सरकारकडून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये काही ठरलं का? गैरसमज केला जातो. नुसतं हैदराबाद नाही तर सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, औंध संस्थांचे या गॅझेटियरबद्दल सुद्धा अंमलबजावणीची भूमिका आहे आमची. मराठा आणि कुणबी एक आहे, याबद्दल सुद्धा अंमलबजावणी आणि ती GR निघणं गरजेचं आहे. सगळे स्वरीचा दिसूच नाही, एकाच विषयावरती विनाकारण ते काय म्हणतात त्याला दिशाभार काढला सर, त्यामुळे आरपार होणार यावेळेस. आता तुमची एक साधी मागणी आहे की मराठा कुणबी एक आहेत असा GR सरकारने काढावा. हो, आणि त्याला आधार पण आहे. 58 लाख नोंदीचा त्यांच्याच समितीने सापडल्या, त्यामुळे त्यांना द्यायला हरकत नाही. सरकार जे काही तांत्रिक अडचणी सांगतंय तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच त्या तांत्रिक अडचणी आहेत? नाही, तांत्रिक अडचणीसाठीच तर त्यांनी 13 महिने वेळ घेतला ना आमच्याकडून, त्या दूर करायसाठीच. आणि तांत्रिक अडचणी काय आहेत? सरळ सरळ मराठवाड्यातला मराठा हा कुणबी दाखवला, पश्चिम महाराष्ट्राला गॅझेटियरमध्ये कुणबी दाखवला. काय तांत्रिक अडचणी आहेत? ते तर सरकारी दस्तऐवज आहे, त्यात कसल्या तांत्रिक अडचणी? बहाणे करतात, बाकी काय नाही. मागील वर्षी नवी मुंबईपर्यंत तुम्ही पोहोचलात, त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंनी तुम्हाला आश्वासन दिलं आणि त्यानंतर तुम्ही थांबण्याचा निर्णय घेतला, विश्वास ठेवला. त्यानंतर काय घडलंय? ते आता सामान्यत अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती, सगळे स्वारींची झाली नाही. ठीक आहे, कुठलीही लढाई, कुठलाही संघर्ष करताना टप्प्याटप्प्यावर वळणावर करावं लागतं. एकदाच घुसायला गेला तर तो लढा अयशस्वी होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळं आपण टप्प्याटप्प्यानं गेलो तर यश मिळतं, आणि ते आपण रिझल्ट दिला. लोकांशी बोललो इथं, त्यांचं म्हणणं होतं की एकनाथ शिंदेंनी देण्याचा प्रयत्न केला होता पण पुढे झालं नाही. करू दिलं नाही किंवा झालं नाही, अनेक कारण आहेत त्याला, पण आम्ही करून घेणार, टप्प्याटप्प्यावर करून घेणार. सरकारकडून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न होतोय, काही मंत्री प्रयत्न करतायत. एकनाथ शिंदेंनी जर प्रयत्न केला तर काय मार्ग निघू शकतो? शिंदे साहेबांनी करा, अजितदादांनी करा, फडणवीस साहेबांनी करा, कोणी करा, आम्हाला अंमलबजावणी पाहिजे सगळ्या मागण्याची. आता चर्चा नको, लेखी नको, निवेदन नको, हे बस झालं आता, बस. खूप झालं. खाली तुम्ही म्हटलात की कदाचित ही माझी शिवनेरीवरची शेवटची भेट असू शकते. थोडंसं भावनिक झालेलं पाहिलं आम्ही तुम्हाला. भावनिक नाही, माझ्या गरिबांच्या पोराबाळासाठी लढतो मी. त्यांच्या वेदना लय अवघड आहे साहेब. आईबापांच्या कंबरडा मोड आहेत, फार काम करू अवघड आहे परिस्थिती. आणि मग त्यांनी काहीतरी आमच्यावर विश्वास टाकलेला असतो म्हणून आम्ही इकडे आलेलो असतो आंदोलनाला. ते पाठीमागची बाजू सांभाळत आहेत सगळी. वेळ पडली तर तेही त्यांनी गाड्या लावून ठेवलेल्या आहेत, त्यांनी धान्य सगळं भरून ठेवलेलं आहे. लागण त्या ताकदीनं तेही लढायला तयार आहेत. मग त्यावेळेस आपली भूमिका असती विजय मिळवून देणं संयमानं. पण सरकार आडमुठ आहे, मुद्दाम मराठा विरोधी काम करत आहे. गोळ्या घातल्या तर आपलं शेवटचं दर्शन येऊ शकतं, समाजाचा शेवटचं असू शकतो मी. त्याचं सांगता येत नाही, काय सांगता येतं कोणाचं, काय सांगता येत नाही. पण मी सावध आहे, जिंकणार आहे.
त्याशिवाय मरत नाही कोणाला. आता शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हटलात की GR जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत उठणार नाही. मधल्या काळात आपण पाहिलं की सरकार खूप वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा पुढे करतं आणि आश्वासन देतं की हे तांत्रिक अडचण आहे, 6 महिन्याची मुदत हवी. नाही, आता 2 वर्ष दिली ना, मग याच्यापेक्षा किती द्यायची? 2 वर्ष दिली, यापेक्षा काय मुद्दा असते? याच्यापेक्षा काय संयम पाहिजे? आजही संयमच आहे, लोकशाही मार्गानेच करतोय, कायद्याच्या सगळ्या नियमात राहूनच आत्ता आपण करतो आम्ही. आता तरी कोणचं वेगळं आहे? उद्याही चाललो होत, सकाळी आमरण उपोषणाला कायद्याचे सगळे पालन करून चाललो होत. हां, बिना पालन करता नाही चाललो, पण 1 दिवस मान्य नाही आम्हाला. हां, जर सरकार 1 दिवसाची परवानगी देऊ शकतं तर याचा अर्थ असा आहे सरकारनंच परवानगी रोखून धरली होती. सरकार अंमलबजावणी होईपर्यंत कायमस्वरूपी आमरण उपोषणाची परवानगी देऊ शकतं. 1 दिवसाची देणं म्हणजे पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अपमान करणे की मी दिली ती परवानगी आणि ते बसले होते. 1 दिवसाची देता का? सरकारने मुद्दामून केला, मुद्दाम म्हणजे मराठ्यात न्यायालयामध्ये कोणीतरी जावं. काल निकाल आल्यापासून मराठ्यात पुन्हा जास्त नाराजीची लाट गेली की ही कुठली पद्धत आहे. चर्चा घडून आणली जाते की एकच दिवस उपोषण होईल का किंवा काय, तसं काही नाही. तोपर्यंत तुमची मागणी होत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आपण उठत नाही. न्यायदेवता न्यायालय आम्हाला 100% न्याय देणार. सरकारने जरी आमच्यावर अन्याय केला असला तरी मराठ्यात प्रचंड मोठी खतखत गेलेली आता की सरकार म्हणत होतं न्यायालयाच्या हातात आहे, तर मग 1 दिवसाची परवानगी तुम्ही दिली याचा अर्थ तुमच्या हातात आहे. तुम्हाला मुद्दाम मराठ्याचं होऊ द्यायचं नाही किंवा त्यांना आरक्षण द्यायचं नाही. तुमच्या जीवावर आलंय खरं आरक्षण असून सुद्धा, ती जास्त चीड निर्माण झाली आता नाराजीची. फडणवीसांबद्दल तुम्ही बोलल्यानंतर भाजपचे नेते काही वैयक्तिक पातळीवरती तुमच्यावरती बोलतात, त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा थोडासा म्हणजे दुसरीकडे जातो असं ते न्यायचा प्रयत्न करतात, मी नाही जाऊ देत. मी तिथं कुंकडून बी बोलून आलो तरी शेवटी पुन्हा आरक्षणापाशीच येतो. त्यामुळे मी याच्यापासून नाळ तुटू देत नाही ना. ते गैरसमज 2 विचार पसरायचं काम करतायत, वेगळं वेगळं पटवून द्यायचं काम करतायत. पण समाजाला माहिती आहे ना आपलं हित कुठे आहे आणि आपल्या हितासाठी कोण लढतं हे समाजाला माहिती आहे. म्हणून समाज काय हाकावरती एवढं येतो, सोपं नाही हो. पावसा पाण्यात झोडपत आलेत मोटरसायकल माझली लेकरं. फडणवीस साहेबांनी याची खरंच दखल घ्यायला पाहिजे. मला आत्ता का माहिती कळाली की आमच्या एका बांधवाला देशमुख म्हणून पुण्याचे प्रवासात असताना त्यांना दम छाटला आणि अटॅक आलाय म्हणून अशी माहिती मिळाली. आणखीन पक्की कन्फर्म माहिती घेतोय, परंतु खूप दुःखद घटना आहे ती. पहाटे रात्रभर लोक जागे आहेत, रात्रभर प्रवास करतायत. मग याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत. तुम्ही जर दिलं तर आमचे बळी जाणार नाहीत. तुम्ही आणखीन आता 2 बळी घेतले, आमचे 2 बळी घेतले. लातूरला पण एक असंच झालंय परवा, आणि आज पण आत्ताची माहिती मिळाली की ती आमच्या भावाला एका देशमुख भैयाच्या भावाला, व्यंकट भैयाच्या, बहुतेक व्यंकटचा भैयाचा भाऊ होते ते, त्यांना असं काहीतरी. आता ती माहिती का हॉस्पिटलला येते आता, तब्येत कशी आहे काय. आता आम्ही खाली इथं रेंज नाही आहे, खाली गेल्यावर विचारतो. पाटील, तुमच्या स्वतःच्याही तब्येतीबद्दल म्हणजे तुम्ही रात्रभर झोपत नाही किंवा हे सगळं खूप कमी तुमच्या स्वतःला आराम भेटतो, तर याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायची गरज आहे असे तुमचे लोक म्हणतात. नाही, ते समाजाची माया प्रेम आहे, कारण मी झटतो त्यांच्यासाठी म्हणून. परंतु माझ्यासाठी समाज आणि त्या समाजाचे लेकरं समाधानी सुखी करणं ही जबाबदारी ती मी पूर्ण क्षमतेनं पार पाडतो. पूर्ण क्षमतेने आपण पाहतोय चिखल आहे, दगड आहेत. समोर शिवजन्माचं जे ठिकाण आहे ते शिवनेरीचं या ठिकाणी आपल्याला नजरेस पडतं आहे. आणि या किल्ले शिवनेरीवरती पोहोचल्यानंतर मनोज जरांगे यांचा निर्धार आपण पाहिला की जोपर्यंत सरकार GR काढत नाही, मराठा आणि कुणबी हे एक आहेत, तोपर्यंत मुंबईतील आंदोलन स्थगित करणार नाही. खरं तर याआधी आंदोलनाचे अनेक टप्पे आपण पाहिले, मात्र ती आंदोलनं एका ठराविक टप्प्यावरती गेल्यानंतर स्थगित झाली होती. यावेळी असं होणार नाही असं मनोज जरांगे म्हणतात. त्यामुळं सरकारसमोर अर्थातच हे मोठं आव्हान असणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, किल्ले शिवनेरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.